नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, शेअर मार्केट मराठीचा प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये दिलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. ह्या चार्टवर सोमवारसाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही कालच प्रसिद्ध झालेला आपल्या चॅनलवर जो तीनही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणारा व्हिडिओ होता तो बघितलाय का? जर बघितला नसेल तर तो आधी बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा. म्हणजे सोमवार सकट संपूर्ण पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते मार्केटमध्ये त्याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता आपण सोमवारसाठीच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. आता निफ्टीसाठी मी तुम्हाला इथे स्क्रीनवर टोटल 5 लेवल काढलेले आहेत आणि ह्या पाचही लेवल ॲस्ट्रो लेवल आहेत. आता ह्यापैकी ह्या ज्या खालच्या दोन लेवल आहेत म्हणजे सगळ्यात खाली 26,095 ची ही जी लेवल आहे आणि त्याच्यावर ही जी दुसरी लेवल आहे 26,150 ही ॲस्ट्रोनुसार सपोर्ट लेवल आहे. ॲस्ट्रोनुसार ही सपोर्ट लेवल आहे किंवा सपोर्ट झोन आहे असं म्हणू शकतो. म्हणजे उद्या जर काही कारणामुळे निफ्टीमध्ये किंमत ओपन झाल्यावर खाली यायला लागली तर ह्या एरियामध्ये कुठेतरी सपोर्ट घेऊन वर जाऊ शकते. ओके. आणि समजा आहे इथूनच वर जायला लागली तर कुठपर्यंत जाऊ शकतं? तर ह्या टार्गेट लेवल आहेत आणि ह्या ॲस्ट्रोनुसार काढलेल्या टार्गेट लेवल आहेत. तर 26,230 हे पहिलं टार्गेट आहे. त्याच्या वर टिकली तर 26,295 हे दुसरं टार्गेट आहे आणि त्याच्याही वर टिकली तर 26,340 हे तिसरं टार्गेट आहे. तर अशा प्रकारे उद्या निफ्टीसाठी जर खाली येत असेल तर ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाऊ शकतो. वर जात असेल तर ह्या एरियामध्ये टार्गेट येऊ शकतं. आता टार्गेट आल्यानंतर समजा आपण असं समजूया की उद्या ओपन झालं आणि डायरेक्ट वर जायला लागलं आणि समजा पहिलंच टार्गेट येणार असेल तर काय होईल? इथेच मग आपल्याला एम पॅटर्न बनवून खाली येताना दिसेल. जर समजा दुसरं टार्गेट येणार असेल तर ह्याजवळ मग आपल्याला एम पॅटर्न बनताना दिसेल. तिसरं टार्गेट येणार असेल तर ह्याजवळ एम पॅटर्न बनताना दिसेल. अशा प्रकारे काय होईल? या 1, 2, 3 ह्या टार्गेटपैकी कोणत्यातरी एका टार्गेटवर शॉर्ट टर्ममध्ये 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला असा एम पॅटर्न बनताना दिसेल आणि त्यातून मग काय होऊ शकेल? आपल्याला सेलिंग स्टार्ट होऊ शकेल. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय. पण सध्या आपल्याला कशावर फोकस करायचा आहे? खाली आलं तर ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाईल. वर गेलं तर ह्या एरियामध्ये टार्गेट्स आपल्याला दिसतायत. तर अशा प्रकारे ह्या सर्व लेवल्स उद्या लक्षात ठेवा आणि ह्या पद्धतीनं मार्केटमध्ये मूव्हमेंट होते का ह्याचं उद्या निरीक्षण करा. तर हे झालं निफ्टीसाठी उद्यासाठीचं ॲस्ट्रोच्या लेवल्स. आता आपण पुढे जाऊया. आता बँक निफ्टीसाठी आपल्याला काय दिसतंय? बँक निफ्टीसाठी आपल्याला असं दिसतंय की वरच्या बाजूला आपल्याला हा रेझिस्टन्स झोन दिसतोय. ओके. हा रेझिस्टन्स झोन आहे. आता ह्या रेझिस्टन्स झोनचा अर्थ काय आहे? तर आधी लेवल कोणत्या आहेत चेक करूया. 59,855 ही खालच्या बाजूची लेवल आहे. वरच्या बाजूची 60,070 ही वरच्या बाजूची लेवल आहे. काय होऊ शकतं? उद्या बँक निफ्टीमध्ये ह्या एरियात आल्यानंतर एक छोटं सेलिंग येऊ शकतं. ते इथून येईल, इथे मध्ये जाऊन येईल, की इथे वरपर्यंत जाऊन येईल, का ह्याच्याही थोडंसं वर जाऊन येईल हे सांगता येत नाही. पण ह्या एरियामध्ये वर गेल्यानंतर एक छोटंसं सेलिंग येऊ शकतं आणि ते जे सेलिंग असेल ते थोडंसं खाली आल्यानंतर मी असं दाखवतो की साधारण इथपर्यंत खाली आलं. आता आपल्याला समजुतीसाठी असं समजूया की इथपर्यंत खाली आलं की त्याच्यानंतर मग इथून एक तेजी आपल्याला पुन्हा चालू होईल आणि जिथून कुठून खाली येईल म्हणजे समजा आपण असं समजूया की ह्या लेवल पासून खाली आलं तर ह्या लेवलच्या सुद्धा वर जाण्याची शक्यता मग
निर्माण होईल. तर अशा प्रकारे म्हणजे थोडक्यात उद्या आपल्याला कशा प्रकारचं चित्र दिसू शकतं, की इथून वर गेलं, इथून खाली आलं आणि परत वर गेलं. अशा प्रकारचं चित्र आपल्याला उद्याच्या दिवसात बघायला मिळू शकतं. तर माझ्या मते आता तुम्हाला अंदाज आला असेल, ॲस्ट्रोनुसार 59,855, 60,070 ह्या रेझिस्टन्स झोन आहे असं आपल्याला वाटतंय. उद्या आपण दिवसभरात ऑब्झर्व्ह करू, की खरोखर हा एरिया रेझिस्टन्स झोन म्हणून काम करतोय का? तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण येऊया शेवटच्या इंडेक्सकडे, त्याचं नाव आहे सेन्सेक्स. सेन्सेक्समध्ये निफ्टीप्रमाणे दिसतंय, खालच्या ज्या दोन लेवल आहेत म्हणजे 85,435 ची ही लेवल आहे आणि 85,625 ची ही लेवल आहे. हा एरिया सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहे. उद्या जर काही कारणानं खाली यायला लागलं तर ह्या एरियामध्ये येऊन पुन्हा वर जाऊ शकतं. आणि कुठपर्यंत जाऊ शकतं? तर वर जात असताना हा जो एरिया हा टार्गेट झोन आहे. पहिलं टार्गेट काय आहे? 85,865. दुसरं टार्गेट काय आहे? 86,070. तिसरं टार्गेट काय आहे? 86,225. हा सगळा एरिया टार्गेट झोन आहे. काय होईल? इथे कुठेतरी म्हणजे ह्या पूर्ण टार्गेट झोन मध्ये कुठेतरी एम पॅटर्न बनून सेलिंग येईल. पहिल्या टार्गेट जवळ येईल, ह्या दोघांच्या मध्ये येईल, किंवा दुसऱ्या टार्गेट जवळ येईल, किंवा ह्या दोघांच्या मध्ये येईल, किंवा तिसऱ्या टार्गेट येईल, किंवा तिसऱ्या टार्गेटच्या थोडं वर जाऊन पण एक एम पॅटर्न म्हणून मग सेलिंग येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर माझ्या मते आता तुम्हाला ॲस्ट्रोच्या लेवल्स कळलेले आहेत. कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे टार्गेट येऊ शकतात, हा साधारण तुम्हाला अंदाज आलेला आहे. तर अशा प्रकारे मार्केटमध्ये उद्या वरच्या दिशेनं मुवमेंट होण्याची शक्यता दिसते. पण सकाळच्या सत्रात थोडंसं खाली आलं तर कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो हे पण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर हे झालं आपल्याला तीनही इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. मात्र जाण्यापूर्वी मला आपल्या चॅनलवर नवीन चालू झालेली एक जी फॅसिलिटी आहे त्याविषयी थोडक्यात सांगायचं आहे. आता तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आता जॉईन बटन आपल्या चॅनलवर दिसतंय. मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं, की आता जॉईन बटन देण्याशिवाय फारसा पर्याय माझ्याकडे शिल्लक नव्हता. याचं कारण तोपर्यंत YouTube कडून आपल्या चॅनलला जास्त प्रसिद्धी दिली जात नाही. म्हणून मी हे जॉईन बटन आता दिलेलं आहे. या जॉईन बटनच्या द्वारे तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही 4 प्रकारची मेंबरशिप घेऊ शकता. अगदी सगळ्यात एंट्री लेवलची मेंबरशिप जी आहे, ज्याला मी ब्रॉन्झ मेंबर म्हणतो, ₹59 दरमहा भरून तुम्ही आपल्या चॅनलचे मेंबर होऊ शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल? तर आपले जे ॲनालिसिसचे व्हिडिओ असतात ते तुम्हाला बाकीच्यांपेक्षा लवकर बघायला मिळू शकतात. आणि काय काय फॅसिलिटीज असणार आहेत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. सिल्वर मेंबरमध्ये काय असणार आहे? ब्रॉन्झ मध्ये जे आहे ते सर्व, आणि सिल्वर मेंबरसाठी सुद्धा काही एक्स्ट्रा गोष्टी असतील. ₹119 दरमहा भरून तुम्ही या मेंबरशिपचा लाभ घेऊ शकता. गोल्ड मेंबरशिप आहे त्याच्यानंतर ₹199 दरमहा. तर अशा प्रकारे आपल्याला 4 मेंबरशिप दिल्यात. प्लॅटिनम मेंबरशिप आहे ₹1199 दरमहा. तर अशा प्रकारे चारही मेंबरशिप आहे. चौथ्या मेंबरशिपमध्ये तुम्हाला दररोज निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्समध्ये ॲस्ट्रोच्या लेवल्स सांगितल्या जातील आणि त्या प्रकारे तुम्हाला दररोज त्याची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल. आता ज्यांनी ॲपमध्ये प्रीमियम मेंबरशिप घेतलेली आहे किंवा पेड कोर्सेसचा ॲक्सेस घेतलेला आहे, अशा सदस्यांनी चॅनल मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाही आहे. बाकीच्या नवीन सदस्यांना जर आपल्या ह्या सर्व्हिसेस ट्राय करायच्या असतील तर ते सदस्य या सर्व्हिसेस ट्राय करू शकतात. तर हे झालं चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय आणि मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला? काही प्रश्न असतील, शंका असतील, किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या-केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आता आपली रजा घेतोय. धन्यवाद.